नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत चिकन बिर्याणी. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, कुकर गरम करून घ्यायचं आहे. गॅस पेटवून कुकर ठेवला की त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपलं गावरानी तूप पण टाकायचं आहे. त्याच्याने आपल्या बिर्याणीला एकदम छान फ्लेवर येतो. तर ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आधी खडा मसाला टाकायचा आहे. आपल्याला जिरं, तेजपान, लवंग, मिरी ते एकदम कमी प्रमाणात घ्यायचे. आपल्याला 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 मिरी आणि 2 ते 3 आपल्याला बाजा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ते सगळं खडा मसाला कलसून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या, त्या टाकायच्या. त्या छान कलसल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट बनवली आहे, ती नंतर टाकायची आहे. ती छान कलसल्यानंतर आपल्याला आपला कांदा, टोमॅटो मी उभा कापून घेतलेला आहे, तर तो टाकायचा आहे. आणि हे सर्व मटेरियल आपण छान पद्धतीने कलसून घ्यायचं आहे. कलसल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला आणि लाल मसाला टाकायचा आहे. ते कलसल्यानंतर आपल्याला मग टोमॅटो टाकायचा आहे, कारण की मसाला छान कलसला गेला पाहिजे. टोमॅटोचं पाणी सुटतं तर मग आपला मसाला कच्चा राहून जातो. त्याच्यामुळे आपल्याला टोमॅटो शेवट टाकायचं आहे. आणि नंतर मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन, तर ते चिकन टाकून आणि आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन फ्राय झाल्यानंतर तांदूळ घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून आणि मग तो पण त्याच्यामध्ये कलसून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला नंतर टाकायचं आहे. हे छान सर्व मिश्रण कलसून झाल्यानंतर आपल्याला कलर येण्यासाठी त्याच्यात थोडी हळद टाकायची आहे, मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजाने पाणी टाकायचं आहे. तर मी आपण जेव्हा वाटीचं प्रमाण असतं तर आपण एका वाटीला 1 तांब्या पाणी अशा पद्धतीने टाकायचं आहे, आपल्या अंदाजाने पाणी. तर पाणी टाकल्यानंतर एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली चिकन बिर्याणी एकदम रेडी, टेस्टी. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल करा. त्यांच्यासाठी मी असेच नवीन आणि छान छान मेनू घेऊन येणार आहे. तर बघा. आणि त्याच्यासोबत कांदा, टोमॅटो, लिंबू, काकडी अशा पद्धतीचं जर घेतलं, फ्रूट सलाड थोडंसं आणि चिकन बिर्याणी, तर खूप छान लागतं. नक्की ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा. थँक्यू.